So, Namaskar. We are studying very important point, that is mole concept. In last two videos, we have seen mole, what is meant by mole, and Avogadro's number. We have seen that mole is related to the mass of substance as well as number of atoms and molecules. The relation of mole of substance with mass of substance and number of atoms and molecules can be written as, आपल्याला माहीत आहे किंवा आपण पाहिलं आहे पदार्थाचा मोल हा त्या पदार्थाचे वस्तुमान आणि अणूची संख्या किंवा रेणूची संख्या यांच्याशी संबंधित आहे. मग पदार्थाचा मोल आणि पदार्थाचे वस्तुमान आणि अणूची संख्या आणि रेणू संख्या यामध्ये जे रिलेशन आहे ते आपण याप्रमाणे लिहू शकतो. 1 मोल of any substance, 1 mole of any substance means or equal to atomic mass or molecular mass of that substance in grams. One mole of any substance means atomic mass or molecular mass of that substance in gram. कुठल्याही पदार्थाचा एक मोल म्हणजेच त्या पदार्थाचा ग्रॅममधील अणुवस्तुमान एवढी किंवा रेणुवस्तुमान एवढी राशी किंवा क्वांटिटी. कुठल्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे त्या पदार्थाच्या ग्रॅममधील रेणुवस्तुमान एवढी किंवा अणुवस्तुमान एवढी क्वांटिटी. जर आपण या ठिकाणी ॲटम घेतला तर आपण या ठिकाणी ग्रॅममध्ये ॲटॉमिक मास घ्यायचं. जर आपण या ठिकाणी मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड घेतला तर त्या ठिकाणी आपण ग्रॅममधील मॉलिक्युलर मास घ्यायचं. ते आपण पुढं पाहणार आहोत. अँड दिस ॲटॉमिक मास और मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम कंटेन 6.022 into 10 to the power 23 particles. Atomic mass or molecular mass of substance in gram contains 6.022 into 10 to the power 23 particles. आपण हे जे पदार्थाचं ग्रॅममधील अणुवस्तुमान घेतलं असेल किंवा रेणुवस्तुमान घेतलं असेल, म्हणजे जर आपण इथं ॲटम घेतला असेल तर आपण त्या ॲटमचं ग्रॅममधील ॲटॉमिक मास घेणार आहोत. जर आपण या ठिकाणी कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल घेतला असेल तर या ठिकाणी आपण त्या मॉलिक्यूलचं ग्रॅममधील मॉलिक्युलर मास घेणार आहोत. त्या मासमध्ये असणाऱ्या अणूची संख्या किंवा रेणुसंख्या असेल ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. आता आपण ॲटम, मॉलिक्यूल आणि कंपाऊंड हे वेगवेगळ्या प्रकारे घेऊन हे स्टेटमेंट कशा प्रकारे लिहिता येतं ते पाहू. So first we take atom. So 1 mole of any atom means atomic mass of that atom in grams.
1 mole of any atom means atomic mass of that atom in gram. कुठल्याही अणूचा 1 मोल म्हणजेच त्या अणूचं ग्रॅममधील अणुवस्तुमान एवढी क्वांटिटी. कुठल्याही अणूचा 1 मोल म्हणजेच त्या अणूच्या ग्रॅममधील अणुवस्तुमान एवढी क्वांटिटी. And this mass of atom contains 6.022 into 10 to the power 23 atoms. इथे जे आपण अणूचं वस्तुमान घेऊ त्यामध्ये असणाऱ्या अणूची संख्या असते ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. नाव एक्झाम्पल. आता आपण एक अणूचं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल म्हणजे आणखीन क्लिअर होईल. 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम. 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम means atomic mass of hydrogen in gram. So what is the atomic mass of hydrogen? So atomic mass of hydrogen is 1. So 1 mole of hydrogen atom means 1 gram of hydrogen atom. हायड्रोजनचं ॲटॉमिक मास आहे 1. तर जर आपण 1 ग्रॅम हायड्रोजनचे अणू घेतले तर ते असतील 1 मोल हायड्रोजन अणू. and this 1 gram of hydrogen atom contains 6.022 into 10 to the power 23 atoms of हायड्रोजन. जर आपण 1 ग्रॅम हायड्रोजनचे अणू घेतले तर ते असतील 1 मोल हायड्रोजन अणू आणि त्या 1 ग्रॅम हायड्रोजन अणूमध्ये असणाऱ्या हायड्रोजन अणूची संख्या असेल ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. हेन्स मोल ऑफ ॲटम इज रिलेटेड टू द ॲटॉमिक मास ऑफ ॲटम अँड नंबर ऑफ ॲटम्स. तर अशा प्रकारे अणूचा मोल हा त्या अणूच्या वस्तुमानाशी आणि अणूच्या संख्येशी संबंधित आहे. नाउ वी टेक द मॉलिक्यूल. सो फॉर मॉलिक्यूल दिस स्टेटमेंट becomes as 1 mole of any molecule means molecular mass of that molecule in gram. One mole of any molecule means molecular mass of that molecule in gram. कुठल्याही रेणूचा 1 मोल म्हणजेच त्या रेणूचं ग्रॅममधील रेणुवस्तुमान एवढी क्वांटिटी. कुठल्याही रेणूचा 1 मोल म्हणजेच त्या रेणूची ग्रॅममधील रेणुवस्तुमान एवढी क्वांटिटी. आणि या क्वांटिटीमध्ये असणाऱ्या रेणूची संख्या असेल ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. दॅट इज 6.022 इंटू 10 to the power 23 मॉलिक्युल्स. आपण जे इथं मॉलिक्यूलचं ग्रॅममधील मॉलिक्युलर मास घेतले त्या मासमध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या असेल ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. एक्झाम्पल. 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल मीन्स इथं हायड्रोजन ॲटम घेतला आहे H ॲटम, इथं H2 आहे. H म्हणजे ॲटम, H2 म्हणजे मॉलिक्यूल. सो 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल मीन्स मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन इन ग्रॅम. हायड्रोजनचं ग्रॅममधील रेणुवस्तुमान म्हणजेच हायड्रोजनचा 1 मोल. सो व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ
hydrogen. So molecular mass of hydrogen is 2. Therefore 1 mole of hydrogen molecule means 2 gram of hydrogen molecules. If we take 2 gram of hydrogen molecules, then this quantity is called 1 mole of hydrogen molecule. जर आपण हायड्रोजनचे रेणू 2 ग्रॅम घेतले तर त्या क्वांटिटीला आपण हायड्रोजनचा 1 मोल म्हणतो. And this 2 gram of hydrogen molecule contain 6.022 into 10 to the power 23 molecules of hydrogen. आपण जर हायड्रोजनचे 2 ग्रॅम मॉलिक्यूल घेतले तर त्या मासमध्ये हायड्रोजनच्या रेणूची संख्या असते ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. आपण जर 1 ग्रॅम हायड्रोजनचे अणू घेतले तर त्या मासमध्ये हायड्रोजन अणूची संख्या असते ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. आणि जर आपण 2 ग्रॅम हायड्रोजन मॉलिक्यूल घेतले तर त्यामध्ये असणाऱ्या रेणू संख्या असते ॲव्होगॅड्रोस नंबर एवढीच. ॲटम आहे मॉलिक्यूल आहे, दोन्हीमध्ये फरक आहे मासमध्ये. इथं ॲटम असल्यामुळे मास आहे 1 ग्रॅम, इथं मॉलिक्यूल असल्यामुळे मास आहे 2 ग्रॅम. देन compound. For the compound, this statement can be written as 1 mole of any compound. 1 mole of any compound means molecular mass of that compound in grams. 1 mole of any compound means molecular mass of that compound in gram. कोणत्याही पदार्थाचा, कोणत्याही संयुगाचा 1 मोल म्हणजे त्या संयुगाचे ग्रॅममधील रेणू वस्तुमान एवढी क्वांटिटी. कुठल्याही संयुगाचा 1 मोल म्हणजे त्या संयुगाचे ग्रॅममधील मॉलिक्युलर मास एवढी क्वांटिटी. अँड दिस मास ऑफ कंपाऊंड कंटेन 6.022 into 10 to the power 23 molecules of compound. आपण इथे जे कंपाऊंडचा ग्रॅममधील रेणू वस्तुमान एवढी क्वांटिटी घेऊ, त्या क्वांटिटीमध्ये असणाऱ्या त्या कंपाऊंडच्या मॉलिक्यूलची संख्या असते ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. नाउ एक्झाम्पल. 1 mole of water. 1 mole of water means molecular mass of water in gram. जर आपण पाण्याचं ग्रॅममधील रेणू वस्तुमान एवढी क्वांटिटी घेतली तर ते पाणी असतं 1 मोल पाणी. मग आता पाण्याचं रेणू वस्तुमान किती आहे? 18. सो 1 मोल ऑफ वॉटर मीन्स 18 ग्रॅम ऑफ वॉटर. If we take 18 gram of water, then it is called 1 mole of water. जर आपण 18 ग्रॅम पाणी घेतलं तर ते 18 ग्रॅम पाणी म्हणजेच 1 मोल पाणी. And this 18 gram of water contains 6.022 into 10 to the power 23 molecules of water. 18 ग्रॅम पाण्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या रेणूची संख्या असेल ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. हेन्स
mole of any substance, that is atom, molecule or compound, is related to the atomic mass or molecular mass of substance. Similarly, mole of substance is related to the number of atoms and number of molecules. आणि हे रिलेशन या एका स्टेटमेंटने आपल्याला सांगता येतं. या स्टेटमेंटचा उपयोग करून आपण कुठलीही क्वांटिटी काढू शकतो. म्हणजे जर एखादी क्वांटिटी दिली असेल तर त्यावर आपण दुसरी क्वांटिटी काढू शकतो. समजा आपल्याला एखाद्या मॉलिक्यूलचं ग्रॅममधील वस्तुमान दिलं असेल. जर आपला एखाद्या मॉलिक्यूलचं ग्रॅममधील वस्तुमान दिलं असेल तर त्या वस्तुमानामध्ये असणाऱ्या त्या मॉलिक्यूलची संख्या काढू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे त्या मॉलिक्यूलच्या ग्रॅममधील रेणू वस्तुमानामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूल संख्या आहे ॲव्होगॅड्रोज नंबर एवढी. तर दिलेल्या वस्तुमानामध्ये त्या रेणूची किती संख्या असेल ते आपल्याला काढता येईल. किंवा जर आपल्याला एखाद्या रेणूचं ग्रॅममधील वस्तुमान दिलं असेल तर त्या वस्तुमानाचे किती मोल हे आपल्याला काढता येईल. कारण आपल्याला माहीत आहे एक मोल रेणू म्हणजेच त्या रेणूचं ग्रॅममधील रेणू वस्तुमान. मग दिलेल्या रेणूच्या वस्तुमान म्हणजेच किती मोल हे आपल्याला काढता येईल. तर या स्टेटमेंटचा उपयोग करून आपण कुठलीही क्वांटिटी काढू शकतो. जर आपण हे स्टेटमेंट लक्षात ठेवलं, कुठल्याही पदार्थाचा एक मोल म्हणजेच त्या पदार्थाचा ग्रॅममधील ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास. ॲटम असेल तर ॲटॉमिक मास, मॉलिक्यूल असेल तर किंवा कंपाऊंड असेल तर मॉलिक्युलर मास. आणि त्या क्वांटिटीमध्ये असणाऱ्या ॲटमची किंवा मॉलिक्यूल संख्या असते ॲव्होगॅड्रोस नंबर एवढी. Now we take some numericals. आता आपण काही उदाहरणे पाहू. So problem is, if 0.2 mole of falling substances are required, then how many grams of those substances should be taken. And substances are, first substance is sodium chloride. Second substance, magnesium oxide. And third substance, calcium carbonate. Calcium carbonate. If 0.2 mole of falling substances are required, then how many grams of those substances should be taken. म्हणजे
आपल्याला सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट या पदार्थांची 0.2 मोल एवढी क्वांटिटी पाहिजे. MOL इट इज द युनिट ऑफ मोल. तर सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट या पदार्थांची आपल्याला 0.2 मोल एवढी क्वांटिटी पाहिजे. तर मग आपल्याला त्या पदार्थांचे किती ग्रॅम वस्तुमानं घ्यावी लागतील असा प्रश्न विचारला आहे. त्या पदार्थांचे किती ग्रॅम वस्तुमानं घ्यावी लागतील असा प्रश्न विचारला आहे. आपण हे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीनं, म्हणजे आता जे आपण स्टेटमेंट लिहिलं होतं, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स मीन्स ॲटॉमिक मास और मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्रॅम अँड दिस क्वांटिटी ऑफ सबस्टन्स कंटेन ॲव्हगॅड्रोज नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. तर त्या स्टेटमेंटचा उपयोग करून ही उदाहरण आपण सोडू शकतो. हिअर mole of substance is given and asked to calculate the mass of substance. या ठिकाणी आपल्या पदार्थाचे मोल दिलेत आणि विचारले आपल्या त्या पदार्थाचं वस्तुमान. मग कसं करता येईल? सो वी नो दॅट 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स मीन्स मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्रॅम. कुठल्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजेच त्या पदार्थाच्या ग्रॅममधील रेणुवस्तुमान एवढी क्वांटिटी हे आपल्याला माहीत आहे. मी इथं आपल्याला विचारलं की ते 0.2 मोल म्हणजेच त्या पदार्थाचे किती ग्रॅममधील वस्तुमान, त्या पदार्थाचे ग्रॅममधील किती वस्तुमान हे आपल्याला काढता येईल. समजा पहिलं उदाहरण घेतलं आपण सोडियम क्लोराईड. सो वी नो दॅट 1 मोल of sodium chloride means molecular mass of sodium chloride in gram. हे आपल्याला माहीत आहे. मिठाचा 1 मोल म्हणजेच त्या मिठाचं ग्रॅममधील रेणुवस्तुमान एवढी क्वांटिटी. नाउ व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ सोडियम क्लोराईड? हिअर वी कॅन कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ सोडियम क्लोराईड. मॉलिक्युलर मास ऑफ sodium chloride. Molecular formula of sodium chloride is NaCl. So molecular mass of sodium chloride is equal to atomic mass of sodium 23 plus atomic mass of chlorine 35.5 is equal to 58.5 unified mass or Dalton. तर सोडियम क्लोराईडचं मॉलिक्युलर मास आहे 58.5 डाल्टन. पण इथं आपण क्वांटिटी घ्यायची ग्रॅममध्ये. सो 58.5 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड मीन्स 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड. हेन्स 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड मीन्स 58.5 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड. 1 मोल मीठ म्हणजेच 58.5 ग्रॅम मीठ. आपल्याला विचारले 0.2 मोल मीठ म्हणजे किती ग्रॅम मीठ. देअरफॉर 0.2 मोल ऑफ सोडियम क्लोराईड इज इक्वल टू 0.2 इंटू 58.5 डिवाइड बाय 1. मिठाचा 1 मोल म्हणजे एवढे ग्रॅम मीठ, तर 0.2 मोल म्हणजे किती मीठ, तर याप्रमाणे आपला ते काढता येईल. सो
0.2 into 58.5. (11.7 gram). So 0.2 mole of sodium chloride means 11.7 gram of sodium chloride. It means if we require 0.2 mole of sodium chloride, then we must take 11.7 gram of सोडियम क्लोराईड. जर आपला 0.2 मोल एवढं मीठ पाहिजे असेल तर आपला 11.7 ग्रॅम मीठ घ्यावे लागेल. तर याप्रमाणे हे जर स्टेटमेंट आपण लक्षात ठेवलं मग सांगितलेलं तर त्यावरून आपला कुठलाही प्रॉब्लेम सोडवता येतो. किंवा हाच प्रॉब्लेम आणखीन फॉर्म्युल्याचा उपयोग करूनही सोडवता येईल. इन द लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन अ फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स इन गिवन मास ऑफ सबस्टन्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर पदार्थाचं वस्तुमान दिलं असेल तर त्या पदार्थाचं वस्तुमान म्हणजेच किती मोल हे काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरूनही हे उदाहरण सोडवता येतं. मग ते कसं सोडवता येतं? सो आपण दुसरी पद्धत बघालोय सोडियम क्लोराईडसाठीच. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत, सो फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इन गिवन मास ऑफ सबस्टन्स इज number of moles of substance, that is N is equal to mass of substance in gram divided by molecular mass of substance. हा फॉर्म्युला आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. Number of moles of substance is equal to mass of substance in gram divided by molecular mass of substance. Now in this problem, number of moles are given and asked to calculate mass of substance. Therefore, for the mass of substance in gram, this formula is written as mass of substance in gram is equal to number of moles of substance into molecular mass of substance. Mass of substance in gram is equal to number of moles of substance into molecular mass of substance. पदार्थाचं ग्रॅममधील वस्तुमान म्हणजेच त्या पदार्थाची दिलेली मोल आणि त्या पदार्थाचं मॉलिक्युलर मास यांचा गुणाकार. समजा आपण पहिलं उदाहरण घेतलं सोडियम क्लोराईड. सो मास ऑफ सोडियम क्लोराईड, mass of sodium chloride in gram is equal to first substance sodium chloride. So mass of sodium chloride in gram is equal to number of moles of sodium chloride. सोडियम क्लोराईडचे किती मोल दिलेत? 0.2. 0.2 into molecular mass of sodium chloride is 58.5 is equal to 11.7 gram. So
mass of sodium chloride in gram is equal to 11.7 ग्रॅम. जर आपला मिठाचे 0.2 मोल दिले असतील तर त्या मोलमध्ये असणारं मिठाचं वस्तुमान असेल 11.7 ग्रॅम. म्हणजे जर आपला 0.2 मोल मीठ घ्यायचं असेल तर आपला 11.7 ग्रॅम मीठ घ्यावे लागेल. एखाद्या रासायनिक अभिक्रियेसाठी आपला 0.2 मोल मीठ घ्यायचं आहे तर त्यावेळेस आपला 11.7 ग्रॅम मीठ घ्यावे लागेल. तर ह्याही पद्धतीने ते उदाहरण सोडवता येतं आणि मगाच्याही पद्धतीनं उत्तर सेम आहे. आपल्याला जे योग्य वाटते ती पद्धत आपण वापरू शकतो. देन सेकंड सबस्टन्स मॅग्नेशियम ऑक्साईड. दुसरा पदार्थ आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. इफ वी वॉन्ट 0.2 मोल ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड देन हाऊ मेनी ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड शुड बी टेकन. जर आपला 0.2 मोल एवढं मॅग्नेशियम ऑक्साईड घ्यायचं असेल तर आपला किती ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साईड घ्यावे लागेल. तर या सेकंड मेथड आपण ते उदाहरण सोडू. सो फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम divided by molecular mass of substance. Here we want to calculate mass of substance in gram. Therefore formula becomes as number of moles of substance into molecular mass of substance. So mass of magnesium oxide. Now formula of magnesium oxide is MgO. Magnesium oxide formula is MgO into number of moles of magnesium oxide given 0.2 into molecular mass of magnesium oxide. Now here we calculate the molecular mass of magnesium oxide. So molecular mass of magnesium oxide is equal to mass of magnesium, atomic mass of magnesium is 24 plus atomic mass of oxygen is 16 is equal to 40 Dalton. So molecular mass of magnesium oxide is 40 Dalton. मॅग्नेशियम ऑक्साईडचं मॉलिक्युलर मास आहे 40 डाल्टन किंवा 40 युनिफाईड मास. सो मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इन ग्रॅम इज इक्वल टू number of moles of magnesium oxide 0.2 into molecular mass of magnesium oxide is 40 is equal to 8 gram. So if we want to take 0.2 mole of magnesium oxide then we must take 8 gram of magnesium oxide. जर आपला मॅग्नेशियम ऑक्साईडची 0.2 मोल घ्यायचे असतील तर आपला 8 ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साईड घ्यावे लागेल. देन थर्ड सबस्टन्स इज कॅल्शियम कार्बोनेट. तिसरा पदार्थ विचारला आहे कॅल्शियम कार्बोनेट. सो थर्ड सबस्टन्स सेम मेथड. So mass of calcium carbonate. Formula of calcium carbonate is CaCO3 in gram is equal to number of moles of calcium carbonate 0.2 into molecular mass of calcium carbonate. So here we calculate the molecular mass of calcium carbonate. So molecular mass of calcium carbonate is equal to atomic mass of calcium, that is 40, plus atomic mass of carbon 12, plus atomic mass of oxygen 16 into number of atoms of oxygen in one molecule of calcium carbonate is 3. So 16 into 3 is equal to 40 plus 12 plus 48 is equal to 100 Dalton or unified mass. So at molecular mass of calcium carbonate is 100 Dalton. So mass of calcium carbonate in gram is equal to number of moles of calcium carbonate 0.2
into molecular mass of calcium carbonate 100. 20 gram. So if we want to take 0.2 mole of calcium carbonate, then we must take 20 gram of calcium carbonate. जर आपला 0.2 मोल कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचा असेल तर आपल्याला 20 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट घ्यावे लागेल. तर अशा प्रकारे आपण ह्या मोल कन्सेप्टवरले प्रॉब्लेम सोडवू शकतो. धन्यवाद.